पूर्वी म्हणायचे ना, की घराला पण भावना असते, घरं पण ऐकतात. हे आहे ॲक्च्युअली. So you are saying you can communicate with departed souls. आज मी पुण्यामध्ये माझ्या घरात बसून US मधल्या एखाद्या डॉगशी पण बोलू शकते किंवा दुबईच्या कॅटशी पण बोलू शकते. ती व्यक्ती दूर कुठेतरी बसली आहे, तुम्हाला ती ओळखत पण नाही आहे आणि तुमच्या फॅमिली मॅटर्स आणि तुमची मनस्थिती जे काय असेल ती त्यांना कळते. काही केसेसमध्ये असं होतं की ह्युमन्स ओपन अप होत नाहीत किंवा त्यांना सांगता येत नसतं. फॉर एक्झाम्पल ICU पेशंट्स असतात. तिथून बसून ह्या व्यक्तीनं ते सगळं दिसत आहे. निसर्गात राहत होतो म्हणजे इतर प्राण्यांसारखे राहत होतो, तेव्हा आपण निसर्गाशी याच टेलिपॅथीनेच बोलत होतो. सो व्हॉट इट इज एक्झॅक्टली टेलिपॅथी म्हणजे काय? पण जे टेलिपॅथी कम्युनिकेशन करतो म्हणजे प्राणी असू देत, झाडं असू देत, आता पुढचं असं की आपण लिव्हिंग नॉन लिव्हिंग सगळ्यांशीच करतो. म्हणजे आमच्या मागच्या जन्मातले सुद्धा जे सोल्स आमच्या बरोबर जे होते तो तेच डेफिनेटली ह्या जन्मात सुद्धा आमच्या अवतीभोवती दिसणार. सो मी सुरुवात केली बोलायला, विचारलं कशी आहेस तू. जमीन असल्यामुळे मी फिमेल एनर्जी पकडून बोलत होते. हा मला यस बट हा अनयुज्युअल आहे ना. नमस्कार, माझं नाव चंदन वाडकर. मी इकडे गोव्यामध्ये व्यावसायिक आहे. माझं इव्हेंट्स आणि डेकोरेशनचं बिझनेस इकडे गोव्यामध्ये आहे. दिस पॉडकास्ट पर्टिक्युलरली इज ऑन इनोव्हेटिव्ह टॉपिक. इनोव्हेटिव्हच म्हणणार कारण ते रेग्युलरली हा टॉपिकबद्दल कोणी बोलत नाही आहे. हा टॉपिक जो आहे तो आहे ॲनिमल कम्युनिकेशन आणि ॲनिमल्स किंवा प्रकृती किंवा झाडं म्हणूया त्यांच्याशी कसा संवाद आम्ही साधू शकतो, हाऊ वी कॅन कम्युनिकेट. अँड ह्याच्याविषयी हा टॉपिक आहे आणि हा पॉडकास्ट ऑल टुगेदर त्याच्याविषयी असं. दिस इज माय फर्स्ट पॉडकास्ट. प्रॉबली मराठी माझी तेवढी चांगली नाही आहे कारण आय वॉज सपोज टू डू इट इन कोंकणी. पण आमच्या ज्या गेस्ट आज ज्या आल्यात त्या पुण्याहून आल्यात आणि मॅडम ज्या आहेत त्या ॲनिमल कम्युनिकेशन्स करतात. त्यांची ॲकॅडमिक क्वालिफिकेशन म्हटलं तर ते MSc मॅथमॅटिक्स आहेत. 23 years शी इज बीन टीचिंग मॅथ्स. त्यांच्या क्लासेस आहेत, सरस्वती क्लासेस, आणि त्या लोकांना तयार करतात. हा मॅथमॅटिक्स म्हणजे जरा अवघड टॉपिक आहे आणि सब्जेक्ट पण तो अवघडच आहे, पण तरीसुद्धा तुम्ही त्या करतात. काही म्हणजे काय कारण आहे का सगळे अवघड टॉपिक्स तुम्हीच घेणार आहे? नाही मॅथ्स हा अवघड टॉपिक नाही आहे खरं तर. ओके, तुम्हाला ते गैरसमज ओके, ठीक आहे. सो त्या पुण्याहून इकडे आलेल्या आहेत. हा आम्ही पॉडकास्ट शूट करतोय. लुकिंग फॉरवर्ड फॉर गुड पॉडकास्ट विथ यू. येस, डेफिनेटली. वेलकम मॅडम. तुम्ही एवढ्या दूरून पुण्याहून गोव्यापर्यंतचा प्रवास जो केला आमच्यासाठी त्याच्यासाठी पहिला ॲक्च्युली आय वूड लाईक टू थँक यू. आणि ड्रीम होती पॉडकास्ट करायची. सो फर्स्ट जो पॉडकास्ट आहे तो तुमच्याबरोबर करतो आहे. सो आणि त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला समजून घेतलं आणि आमच्या नीड्सवर तुम्ही ताबडतोब आलात, गिविंग द डेट्स अँड ऑल. रिअली आय एम व्हेरी थँकफुल. पॉडकास्टचा आजचा विषय जो आम्ही ॲज सेड लाईक ॲनिमल कम्युनिकेशन. आमच्या घरात मॅडम पण माऊ आहेत. एव्हरीबडी हॅज देअर ओन पॅट्स आणि त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोलतो. म्हणजे त्यांना नावं दिलेली असतात. त्यांना आपण आणि त्यांना पण पॅट्सला पण कळतं की आपलं नाव काय आहे. दॅट पर्टिक्युलर पॅट विल रिॲक्ट वेन दॅट पर्टिक्युलर नेम इज गिवन. सो आम्ही बोलतो त्यांच्याशी. ती लोक पण येतात बोलवल्यावर, मग हँडशेक कर म्हणजे हँडशेक करतो. सो एव्हरीथिंग दे फॉलो. आणि त्यांना भूक लागलेली असते, आम्हाला पण कळतं की त्यावेळी आम्ही त्याला फीड करणार, मग ते खाणार. सो हे पण कम्युनिकेशन आहे. म्हणजे हे कम्युनिकेशन आणि तुमचं कम्युनिकेशन जे तुम्ही म्हणता त्यात काय फरक आहे? ओके, बेसिकली हे जे आहे की हँडशेक करायला सांगितलं की ते हँडशेक करतात किंवा ये बस या ज्या इन्स्ट्रक्शन्स आपण देतो किंवा जा आणि बॉल घेऊन ये ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत हे ट्रेनिंगचा पार्ट आहे. म्हणजे आयदर तुम्ही ट्रेनर वापरून ट्रेनरना सांगून त्यांना ट्रेन करू शकता किंवा आपण घरच्या घरी फ्रिक्वेंटली ह्या गोष्टी केल्यानंतर त्यांना ते समजायला लागतं. त्यांची नावं त्यांना समजतात कारण आपण पहिल्यापासून त्यांना हाका मारतो, त्यामुळे त्यांना ते कळतं. भूक लागलेली आपल्याला कळते कारण कंपॅनियनशिप जी आहे त्याच्यामध्ये त्याच गोष्टी रोज घडल्याने आपल्याला ते कळतं. पण
अदर दॅन दिस त्यांना ज्या काही गोष्टी आपल्याला कन्वे करायच्या असतात, काही मेसेजेस असतात, त्यांना आपल्यासाठी गायडन्स द्यायचा असतो, हे जे त्यांच्या मनातल्या भावना किंवा विचार आहेत हे जाणून घेणं म्हणजे टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन. आणि ते खूप सुंदर आपल्याला गाईड करतात. म्हणजे इव्हन तुम्ही शिकलो म्हणण्यापेक्षा तुम्ही ही गोष्ट वापरायला लागलात टेलिपॅथी, तर तुम्ही त्यांच्याकडनं खूप सुंदर तुमच्या सिच्युएशनसाठी गायडन्स घेऊ शकता. म्हणजे काही एक्झाम्पल्स आपण बघू नंतर, पण हे आहे असं. म्हणजे पेट्स आम्हाला गायडन्स करणार आहे. हो, आपल्याला गाईड करतात असं. हां, हे जरा नॉर्मल नाही आहे, बट तरीसुद्धा आय वुड ॲक्सेप्ट दॅट. पण आम्ही जसं म्हणतो की बाबा माणूस ही प्रजाती जी आहे ती इव्हॉल्व होऊन, म्हणजे जनावरापासनं ती इव्हॉल्व होऊन आपण आता वी हॅव कम टू दिस लेवल. आणि डिफरन्स म्हणजे आपला इंटलेक्ट, म्हणजे ॲनिमल्स किंवा वेगळी जे प्रजाती आहेत त्यापासनं आम्ही जर वेगळे मानतो तर आमचा इंटलेक्ट आहे. सो वी कन्सिडर दॅट वी आर मच मोर सुपिरियर दॅन सो मग हे गायडन्स त्यांच्याकडनं घ्यावं, हा काय प्रकार आहे? हां, म्हणजे आता आपल्या सगळ्यांना असं वाटतं की प्राणीच तर आहे, काय त्याला विचारायचं, हो. त्याला काय कळतंय. पण बेसिकली आपल्यापेक्षा जास्त त्यांना कळत असतं असं मी म्हणेन. आपण फक्त आपल्या बुद्धीचा विचार करतो, म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंटचा विचार करतो किंवा IQचा विचार करतो. अवेअरनेस जो आहे तो आपल्यापेक्षा जास्त त्यांना आहे. त्यांचे व्हायब्रेशनल व्हॅल्यूज हाय असतात, त्यामुळे ते तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या गाईड करू शकतात. आणि हाच विश्वास आपल्याला बसत नाही, कारण आपणच आपल्याला खूप सुपिरियर मानायला लागलेले आहोत. निसर्गामध्ये अशी हायरार्की काहीच नाही. कारण तुम्हीच आत्ता म्हणालात तसं की आपलं इव्होल्युशन झालं, आपण पण ॲनिमल होतो आहोत खरं तर, पण या बुद्धीच्या जोरावरती आपणच आपल्याला डिटॅच केलं आहे असंही म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून ते ॲनिमल किंगडम आणि आपण ह्युमन असं सेपरेशन झालेलं आहे. अदरवाईज निसर्गामध्ये असं नाहीच आहे. निसर्ग असं म्हणत नाही की हां आता भूकंप झाला आहे किंवा काय सुनामी आली, मी माणसाला वाचवतो आणि बाकीच्यांना हे करतो, असं काही त्याच्याकडे नाही आहे. किंवा एखादी गोष्ट द्यायची आहे तर मी यांना जास्त देतो आणि त्यांना कमी देतो, असं नाही आहे. निसर्गाने खरं तर सगळ्यांसाठी समान ठेवलेलं आहे. आपण निसर्गाकडनं ओरबाडतो आहे, हे फॅक्ट आहे. ते पण बरोबर आहे. म्हणजे आता समजा कोणी ॲनिमल्सशी संपर्क साधला आणि त्यांना जर विचारलं की हा माणूस कोण आहे, तर ते पण आम्हाला ते श्रेष्ठ म्हणून यांना काहीतरी डिव्हॉल्व्ड ॲनिमल म्हणून काहीतरी संबोधित करू शकतात. हां, असं नाही, कारण त्यांच्याकडे जजमेंट नाही आहे. जे जजमेंट आपण करतो तसं ते करत नाहीत, म्हणून त्यांचं प्रेम आहे ते आपण म्हणतो अनकंडिशनल लव्ह. की त्यांच्याकडे असं काहीच नाही ते म्हणत की हा असा आहे, हा तसा आहे. हे सगळे गॉसिप म्हणा आपण दुसऱ्यांबद्दल करतो, हे करतो, हे सगळं माणसाकडेच आहे. ते नॅचरली राहतात, त्यांना असं काही नाही आहे. सो हे आपल्याला समजायला पाहिजे बेसिकली. सो मोठामोठी मी समजू शकतो की जेव्हा त्यांना किंवा त्यांची भावना आमच्यापर्यंत पोचायचे हे माध्यम तुम्ही टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन म्हणता. करेक्ट. सो इट इज थ्रू दॅट टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन आमच्यापर्यंत त्यांच्या गोष्टी कळतात, त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या भावना काय आहे. करेक्ट. सो हाऊ कुड यू डिफाईन दिस टेलिपॅथिक? म्हणजे ह्याला काहीतरी सायंटिफिक आधार किंवा स्टडी किंवा रिसर्च काहीतरी आहे का? आत्ता काम चालू आहे याच्यावरती. म्हणजे सायंटिफिक रिसर्च किंवा जगाला ते लागतं की हे जे काही आहे ह्याला प्रूफ द्या. ह्याच्यावरती काम चालू आहे. पण बेसिकली ॲज अ कम्युनिकेटर जेव्हा तुम्ही बोलायला लागता, प्राण्यांकडनं गायडन्स येतात, प्राण्यांकडनं मेसेजेस येतात, प्राणी घरातली सिच्युएशन सांगतात की जी लोकांना माहीत पण नाही आहे, त्यांनाही कधी कधी माहिती नसते ह्युमन कंपॅनियनला, किंवा असे काही सिक्रेट्स बाहेर येतात की जे त्या लोकांनी कोणाला शेअर केलेले नसतात आणि ते आतल्यात गुदमरत असतात. ते जेव्हा प्राण्यांकडनं बाहेर येतात तेव्हा ॲज अ कम्युनिकेटर आपला तर परफेक्टली विश्वास बसतो ह्याच्यावरती, त्या ह्युमन्सचा पण बसतो. त्यामुळे मला खरं तर असं वाटतं की सायंटिफिक प्रूफची गरज नाही आहे. हां, म्हणजे इव्हिडेन्शियलच आहे हे सगळं. आणि ज्यांना क्रिटिसाइज करायचंच आहे त्यांना तुम्ही प्रूफ्स दिले तरी अल्टिमेटली ते होणारच आहे. काही जणांना हे पटतच नाही, त्यामुळे ते क्रिटिसाइज करतात. आणि जोपर्यंत टेलिपॅथीची अलाइनमेंट त्यांना होत नाही किंवा त्यांना त्यांच्या लाईफमध्ये ह्याचे अनुभव येत नाहीत, तोपर्यंत हे क्रिटिसिझम चालतच राहणार आहे. सो बेटर आहे ते आपण ॲक्सेप्ट करायचं आणि आपण काम करत राहायचं असं. सो पर्सनली मला वाटतं की सायंटिफिक प्रूफची गरज नाही आहे. ट्रू. ठीक आहे.
मग आता ह्या प्राण्यांशी जेव्हा तुम्ही बोलता त्यावेळी त्यांचे पर्टिक्युलर जे आवाज किंवा बर्ड्स म्हणा त्यांच्याशी विसल करता किंवा ॲनिमल्सशी माऊ असेल तर म्याऊ आणि कुत्रा जसं असेल तर त्यांना त्यांचं भुंकणं ते इमिटेट करून ते त्यांच्याशी बोलावं की कसं काय? नाही, त्यांचं जे बार्किंग असेल म्हणा किंवा मिओईंग असेल हे त्यांचा साऊंड आहे, पण तो काढून आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे असं अजिबातच नाही आहे, म्हणजे तशी ती पद्धतच नाही आहे. सो टेलिपॅथी म्हणजे काय, तर आपले जे 5 सेन्सेस आहेत, इंद्रिय आहेत, त्याच्या थ्रू त्यांच्या मनातलं ओळखणं, त्यांना जे सांगायचं आहे ते आपल्यापर्यंत 5 सेन्सेसच्या थ्रू येतं. म्हणजे आपली नाक असेल, कान असेल, म्हणजे नाकाने आपल्याला वास येतो, कानाने आपल्याला ऐकू येतं, डोळ्यांमध्ये आपल्याला व्हिज्युअल्स येतात, स्किनला आपल्याला स्पर्श जाणवतो किंवा टेस्ट येते, टंगला टेस्ट येते. सो या सेन्सेसमधनं ती इन्फॉर्मेशन आपल्याकडे येते आणि मग आपण ती त्यांच्या ह्युमन कंपॅनियनला सांगणार की त्यांना एक्झॅक्टली काय सांगायचं आहे असं. आणि 6 सेन्स जरी असला, इंट्युशन जरी असली तरीही या 5 सेन्सेसच्या थ्रूच ती आपल्याला येते. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन कलेक्शन झाल्यानंतर आपण ती त्यांच्या ह्युमन कंपॅनियनला सांगू शकतो असं. सो व्हॉट यू वॉन्ट टू से इज यू नीड नॉट बी देअर फिजिकली इन फ्रंट ऑफ दॅट पर्टिक्युलर पेट ऑर ॲनिमल हुएवर. हां, आणि टेलिपॅथीचं मिनिंगच असं आहे. आपण जसं टेलिफोन म्हणतो, टेलिग्राम म्हणतो, सो टेले म्हणजे काय तर लांब अंतरावरती, आणि पॅथी इन द सेन्स की भावना, संवेदना ज्या आपल्याला दूर बसून सुद्धा त्या प्राण्याच्या मनातलं आपल्या घरात बसून आपल्याला कळू शकतं. तो प्राणी आपल्यासमोर असायची गरज नाही किंवा आपण त्या प्राण्याकडे जायची गरज नाही. म्हणजे काही कम्युनिकेटर्स करतात की जे म्हणजे फील्ड वर्क ज्याला आपण म्हणू शकतो असं करतात, पण ती गरज नाही आहे. सो आज मी पुण्यामध्ये माझ्या घरात बसून US मधल्या एखाद्या डॉगशी पण बोलू शकते किंवा दुबईच्या कॅटशी पण बोलू शकते. सो अशा केसेस झालेल्या आहेत, बरेच जण करतात. सो हे पॉसिबल आहे बिकॉज ऑफ टेलिपॅथी. आणि टेलिपॅथीला आपण नॅचरल लँग्वेज, निसर्गाची भाषा असं म्हणू शकतो. ओके. सो मला एक प्रश्न सुरुवातीपासून पडला होता, म्हणजे तुमचा बॅकग्राऊंड जो आहे ते म्हणजे नॉर्मल स्टडीज म्हणूया आपण, मॅथ्स शिकलात, MSc इन मॅथ्स, आणि मग तुम्ही टीचिंगच्या फील्डमध्ये गेलात. हा तर एकदम डिफरंटच, म्हणजे वेगळाच काहीतरी फील्ड आहे. सो ह्याच्याकडे तुम्ही कसं, म्हणजे या फील्डमध्ये कसं काय उतरला? हां, या फील्डमध्ये तशी मी सडनलीच आले म्हणायला हरकत नाही. म्हणजे मला काही आयडिया नव्हती याबद्दल, असं असतं हेही मलाही माहिती नव्हतं. पण आमच्याकडे एक मांजर आलं, म्हणजे माझ्या मुलीच्या हट्टापायी आम्ही तिला आणलं आणि त्याच्यानंतर माझं लाईफ खूपच बदललं. म्हणजे तिच्याच थ्रू मे बी हे सगळं माझ्याकडे येत गेलं. मग एकदा व्हॉट्सअपला मेसेज आला होता की त्याच्यामध्ये कम्युनिकेशनची एक केस होती. ती केस वाचल्यानंतर मला असं वाटलं की अरे, आपण आपल्या मांजराचं पण करून घेतलं पाहिजे. मग मी कम्युनिकेटर शोधायला लागले आणि ते सगळं मला अलाइंड होतं हे नंतर विचार केला तेव्हा जाणवलं की तो विचार करत असताना मला एका कम्युनिकेटरचा नंबर मिळाला. मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांना माझे प्रश्न दिले की इव्हा म्हणजे आमचं मांजर, तिला काय वाटतं, आमच्याबद्दल काय वाटतं, आणि बरेच म्हणजे 3-4 प्रश्न जे दिले होते त्याची इतकी परफेक्ट उत्तरं आली की मला बाकी काहीही करावं लागलं नाही. माझा लगेच विश्वास बसला ह्याच्यावरती आणि मग माझा ओढा तिकडे सुरू झाला की आता मला हे शिकायचं आहे असं. सो यू मीन टू से ती व्यक्ती दूर कुठेतरी बसली आहे आणि डिस्टंटली लाईक वेन शी डझंट नो यू, तुम्हाला ती ओळखत पण नाही आहे, आणि तुमच्या फॅमिली मॅटर्स आणि तुमची मनस्थिती जे काय असेल ती त्यांना कळते. हो, आणि ही मांजर त्यांना सांगते की ह्याची मनस्थिती अशी आहे, शी इज डुईंग लाईक दिस, आणि हे सगळा जो डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे तो सांगत आणि त्याचं सोल्युशन पण सांगतं. येस, आणि ज्याचं सोल्युशन आहे तेच गोष्ट ते सांगतात, कारण त्यांच्याकडे सोल्युशन रेडी असतं. आणि मग त्याच गोष्टी ते कम्युनिकेटरला कन्व्हे करतात. मग ते कम्युनिकेटर आपल्याला कन्व्हे करतात आणि आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. हो, धक्का हार्ट अटॅकच यायचा, कारण ती लोक ती बसली आहे कुठे आणि त्या आमच्या घराबद्दल किंवा आपल्या ह्या फॅमिलीबद्दल ते सांगतायत, म्हणजे हा धक्का तर बसायलाच हवा. सो टेलिपॅथिक, आता हे ॲनिमल कम्युनिकेशन तुमचं झालं, मग ह्याच्या अगोदर पण तुम्ही कुठेतरी संदर्भ टाकला होता की पेट्स जे आमच्या घरी येतात त्यांना यू से लाईक
ते नशिबात आहे किंवा हो. ती त्याने ठरवलं पाहिजे की ते यांच्याकडे त्याच्याविषयी जरा बोलायला. हो, म्हणजे आपण असं म्हणतो की म्हणजे मी सुद्धा पहिल्यांदा असं म्हणायचे, मुलीने हट्ट केला म्हणून मी गेले आणि आम्ही मांजर घेऊन आलो. सो ही फक्त ॲक्शन दिसते, ही कृती दिसते, पण ॲक्च्युअली असं आहे की तुमच्या लाईफमध्ये एखादा सोल एंटर करणार असतो इन द फॉर्म ऑफ ॲनिमल. म्हणजे प्राण्याच्या रूपात तुमच्याकडे जर कोणी येणार आहे तर तो त्याचा चॉईस असतो, हा आपला चॉईस नाही. फक्त बाकीची कृती दिसताना फक्त असं दिसतं आम्ही दोघी गेलो, आम्ही घेऊन आलो, तसं नाही आहे. आणि म्हणून बघा कित्येक वेळा असं होतं की एखादी फॅमिली म्हणत असते आम्हाला पेट हवा आहे, आम्हाला डॉग हवा आहे, आम्ही खूप बघतोय पण आम्हाला आवडतच नाही किंवा असं. आणि ऑल ऑफ अ सडन एक दिवशी त्यांच्याकडे येऊन जातो, कारण आधी त्यांच्याकडे ती अलाइनमेंट झालेली नसते, तो सोल तयार नसतो. आणि मग तो सोल जेव्हा तयार होतो किंवा त्याला एंट्री हवी असते तेव्हा बरोबर तो तिथे येऊन जातो. सो हे आपण डिसाईडच करत नाही की कुठला सोल माझ्या आयुष्यात कधी येणार आहे. नाही, आमचं सुद्धा सेम होतं. मुलगी 5वीत असल्यापासनं म्हणत होती आपण एखादं पेट घेऊया, मांजर आणूया वगैरे. 6 वर्ष लागली, ती 11वीत गेल्यानंतर आमच्याकडे मांजर आली. सो असं असतं, जोपर्यंत ते ठरवत नाही तोपर्यंत आपल्याकडे येत नाही. सो यू कॅनॉट से इट इज डिस्टाइंड ऑल्सो. ते म्हणजे त्यांना ठरवायला पाहिजे. ठरवलं पाहिजे. ओ माय गॉड, हे जास्त होत चाललंय ना. सो व्हेरी हाय इट इज गोईंग. बट तुम्ही मग ॲनिमल कम्युनिकेशन शिकल्या, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या इवाशी बोलायला लागला. सो व्हॉट काइंड एनी स्पेसिफिक थिंग्स व्हॉट यू वॉन्ट टू मेन्शन, म्हणजे तिथं शिकल्यानंतर तुम्हाला हा फायदा झाला किंवा? हो, आधी एक गोष्ट मी करेक्ट करेन की हे शिकणं नसतं, ही ॲबिलिटी आपल्या सगळ्यांमध्ये आहे, नॅचरल ॲबिलिटी आहे. कारण आपण जेव्हा निसर्गात राहत होतो म्हणजे इतर प्राण्यांसारखे राहत होतो, तेव्हा आपण निसर्गाशी याच टेलिपॅथीनेच बोलत होतो. ती ॲबिलिटी हळूहळू आपली कमी झाली कारण आपल्या लँग्वेजेस डेव्हलप झाल्या किंवा कम्युनिकेशनची माध्यमं तयार झाली. म्हणजे ड्रॉइंग झाले म्हणा किंवा गाणी आली, संगीत आलं, हे सगळे कम्युनिकेशन झालं, वेगवेगळ्या भाषा आल्या आणि त्यामुळे ही ॲबिलिटी आपण बाजूला टाकली. असं झालं. ती आहे आपल्यामध्ये, ती डेव्हलप करणं असं म्हणता येईल, शिकणं नाही. जे आहे ऑलरेडी, फक्त बाहेर काढायचे. सो ते केलं जातं या ह्याच्यामध्ये. आणि मला झालेले फायदे म्हणाल तर इव्हा आमच्याकडे आल्यानंतर खूप गायडन्स तिने दिलेला आहे. मी पहिलं जेव्हा शिकले कम्युनिकेशन, त्याच्यानंतर मी ठरवलं की मला या फील्डमध्ये पण जायचं आहे, तर पुढे जायचं आहे. मग मी तिचाच गायडन्स घेतला की मी इथे जाऊ का पुढे. तर हरकत नाही म्हणाली, हे तुझं आता नवीन क्षेत्र सुरू होतं आहे, तू डेफिनेटली ह्याच्यामध्ये पुढे जा. इव्हन आत्तासुद्धा मी काही प्रोजेक्ट्स केले, तेही मी तिला विचारले होते. आणि गायडन्स तिचे म्हणाल तर खूपच सुंदर असतात. म्हणजे तुम्ही जर परमिशन देत असाल तर मी अजून एक किस्सा सांगू शकते. डेफिनेटली आम्हाला ऐकायला आवडेल. डेफिनेटली आम्हाला मार्च महिन्यामध्ये, आय थिंक 2 वर्ष झाली, मार्च महिन्यामध्ये गोंदवल्याला जायचं होतं, पुण्याच्या जवळ जे आहे, साताऱ्याच्या जवळ. तर आम्ही जस्ट सगळं तिला सांगून जातो, म्हणजे आम्ही असं जाणार आहे, दिवसभर तुला एकटं राहायचं आहे वगैरे. सो तसं मी तिला सांगितलं आदल्या दिवशी. तर ती म्हणाली हो जाऊन या तुम्ही, फक्त सकाळी 7च्या आधी जा आणि दुपारी 3च्या आधी परत या. मी म्हटलं असं का? तर मला म्हणाली दुपारी पाऊस पडणार आहे, खूप जोरात पाऊस पडणार आहे. मार्च महिना होता आणि त्यामुळे असं अनबिलिव्हेबल होतं हे, पण ओके. मी म्हटलं तिने सांगितलं म्हणजे डेफिनेटली ते आहे. तर म्हटलं ठीक आहे, आम्ही प्रयत्न करतो 3च्या आधी यायचा. पण समहाऊ झालं असं, आम्हाला जायला उशीर लागला, तिथे गर्दी होती, त्यामुळे पुढच्या सगळ्याच प्रोसेसला उशीर होत होत 3 वाजता आम्ही मिडवे होतो. आणि समथिंग 5ला वगैरे आम्ही पुण्यात एंट्री केली बोगद्यातनं आणि बघितलं तर पुणं अक्षरशः वाट लागलेली होती. खूप जोरात पाऊस झालेला होता, होर्डिंग्स पडलेले होते, झाडं पडलेली होती. आणि त्या मोमेंटला मी माझ्या मैत्रिणीला फोन केला की पाऊस कधी पडला? तर ती म्हणाली साधारण 3:30 ते 4:15, म्हणजे तासभर असेल मे बी, पाऊस पडला. तर तिचा जो मेसेज होता तो आम्हाला तिघांना इतका पटला. तिने बरोबर सांगितलं होतं 3च्या आत परत ये. ते आम्हाला जमलं नाही, पण आम्ही पाऊस संपल्यानंतर आलो, पण तरीही आमचं हे झालं की ट्रॅफिकमध्ये अडकलो वगैरे. पण तो मेसेज अगदी व्यवस्थित होता. सो असे फायदे पण होतातच. सो तिनं टाइम पण सांगितला किती वाजता काय होणार आहे ते, पण त्यांना सगळं माहीत आहे. हां, म्हणजे ती सांगू शकली की हां बाबा पाऊस पडणार आहे, सो तुम्ही सेफली आधी घरी या, असं तिचं हे होतं. सो
म्हणजे त्यांना सगळं Same. माहीत असतं. हो. इट इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पास्ट इन द फ्युचर यू मीन? अगदी फ्युचर म्हणजे भविष्यवाल्यांसारखं नाही, हां. पण जे ज्या वेळेला पुढचं सांगणं योग्य आहे ते त्यावेळेला तुम्हाला कन्वे करतात. हो, नाहीतर ह्या ॲस्ट्रोलॉजरची वाट लागली असती नाही. डेफिनेटली. कारण सगळे लोक त्या मांजरांकडेच गेले असते. मांजरांकडे गेले असते आणि कुत्र्यांकडे गेले असते. आता हो. आमच्या घरात पण 4 माऊ आहेत आणि त्यांना पण आपण असं विचारलं तर ते आमच्याबद्दल सांगतील बहुतेक. येस, डेफिनेटली. तुम्ही बोला की तुम्ही पण करताच ना कम्युनिकेशन. पण ती पण एक गंमतच होती डेफिनेटली. ज्यावेळी तुमचा कॉन्टॅक्ट मला सापडला, डोक्यात काहीतरी आलं की टेलिपॅथिक शिकायचं आहे. माझे सोर्सेस जेवढे होते तेवढे मी तिकडे माझं पॉवर लावला, कुठेही काही सापडत नाही आणि इंटरेस्ट होता डेफिनेटली. पण असं झालं की कुठेतरी इंस्टाग्रामवर काय कुठेतरी बघत होतो रील्स आणि अचानक एक रील सापडली. मैथिली जोशीचा इंटरव्ह्यू होता. गोव्यामध्ये तिचं नाव आहे, शी डज ॲनिमल कम्युनिकेशन. येस. आणि लकीली तिने आपला ॲड्रेस सांगितला होता आणि वृषाली मॅडम ज्या आहेत त्या तिकडच्याच आहेत, त्या गावच्याच आहेत. सो कॉन्टॅक्ट कसा तरी साधला, कॉन्टॅक्ट नंबर मिळाला आणि आय वॉज वेटिंग फॉर अराउंड 3 or 4 months वेर आय कॅन लर्न दिस. आणि नाही सापडलं आणि त्या दिवशी नंबर सापडला, मी तिच्याशी बोललो, त्याने तुमचा संपर्क दिला आणि द नेक्स्ट 2 days तुमचा Workshop सेशन होतं, वर्कशॉप हो. होतं आणि मी आणि वृषाली मॅडमने ते केलं. ह्यालाच अलाइनमेंट म्हणतात. म्हणजे तुम्ही जे 4 महिने वाट बघत होता हे सापडावं, जेव्हा अलाइनमेंट झाली तेव्हा इतकी इमिजिएट झाली की लगेचच तुम्हाला त्याचा वे मिळाला. तुम्ही ते वर्कशॉप अटेंड केलं आणि तुम्ही आता कम्युनिकेटर म्हणून काम करताय. तुमच्या ग्रुपमध्ये क्लायंट ग्रुप जो आहे, म्हणजे नवीन जे कोणी शिकलेले आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲड करतात त्यांना. तिथे जो प्रकार घडतो ना, इट इज अनबिलिव्हेबल. खरंच सांगतोय की आणि तिथंच माझी प्रॅक्टिस झाली आहे. कारण प्रॅक्टिस केसेस येतात तिथं, आपण आपली जे काय रिडिंग्स येतात ते आम्ही तिकडे टाकतो आणि बँग ऑन चांगले येतात, मस्त येतात. म्हणजे भरपूर लोकांना माझ्यासारखेच रिडिंग येतात. इट इज व्हेरी गुड. मोटिवेट होतो त्यामुळे. सांगायला आवडेल मला की एक प्रिया मॅडम म्हणून आहेत हैदराबादच्या, त्यांच्याशी संपर्क झाला फोनवरती. त्या पण तुमच्या ग्रुपच्याच आहेत आणि काही कारणामुळे मी माझ्या रिडिंग्स मागितल्या होत्या घराविषयी काहीतरी, मुलीविषयी काहीतरी. त्या हैदराबादला बसून शी इज टेलिंग मी तुमच्या भिंतींचा कलर हा आहे, तुमच्या घरातून बाहेर जेव्हा बघता त्यावेळी तिकडे पाणी आहे, ते खाडीचं पाणी दिसतं. मी म्हटलं तिथून बसून ह्या व्यक्तीनं ते सगळं दिसत आहे. आय वॉज अमेज्ड. हा प्रकार, अँड दॅट वॉज वेन आय जेव्हा मी नवीनच शिकलो होतो त्यावेळी मला हा प्रकार अनुभवला मी. आणि त्याच्यानंतर मी पण प्रयत्न करत गेलो टू, म्हणजे मेजरली हा सक्सेसफुल होत आहे. आता करंटली मी पण काहीतरी एक्सपेरिमेंट करतोय त्याच्यावर, असं हे नाही. पण तुमचे काही अनुभव ऐकायला आवडेल आम्हाला जेव्हा सुरुवातीला, कारण इट इज डिफिकल्ट तुम्ही शिकल्यानंतर. कारण हे शिक्षण वगैरे कुठे हिमालयात जाऊन किंवा कुठल्या बाबाच्या आश्रममध्ये जाऊन हे शिकण्यायोग्य नाही आहे. इट इज कम्प्लिटली सायंटिफिक, तुम्ही ऑनलाईन घेता सगळे. सो वी वूड लाईक टू नो युअर एक्सपिरियन्सेस. म्हणजे नवीन जेव्हा होता तुम्ही त्यावेळी तुम्ही केसेस सुरू केल्या होता त्यावेळी कसं काय झालं? सुरुवातीला कसं झालं की मीही सुरुवात केली, मग धाकधूक असायची की आपले रिडिंग्स बरोबर येत आहेत नाही येत आहेत. पण एका स्टेजनंतर असं झालं की नाही, अरे आपण करतोय व्यवस्थित आणि चांगलं करतोय ह्याचा आनंद आणि कोणाला तरी मदत करतोय ह्याचं समाधान हे खूप मोठं आहे हे लक्षात यायला लागलं. त्याचा आवाका जेव्हा लक्षात यायला लागला तेव्हा मग छान वाटायला लागलं आणि मग पुढे 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 आपण जायला लागलो. अगदी एक इनिशियल केस सांगायची की हार्डली मला हे सगळं एक्सप्लोअर करून हार्डली 2 months झाले होते, 2 महिनेच झाले होते. आणि एक लॉस्ट कॅटची केस मी करत होते. आमच्या इथलीच आंबेगावमधली केस करत होते. तर तिने मला अगदी सगळं दाखवलं, आंबेगाव कसं आहे, कुठल्या ह्याच्यात मी फिरतीये, काय करते, सगळे लोकेशन्स वगैरे दिले. आणि तरी ती सापडत नव्हती. म्हणजे ही इनिशियल स्टेजला लॉस्ट केसेसमध्ये असं थोडंसं होतं की अरे एवढं सगळं ती दाखवते मग सापडत नाही आहे.
2 दिवस झाले आणि तिसऱ्या दिवशी मग मी मलाच असं वाटलं की आपण एक प्रयोग करूया की तिची मैत्रीण तिच्याबरोबर राहणारी हां. तिला पण विचारूया, तिलाही कॉन्व्हर्सेशनमध्ये घेऊया. तर ती मला म्हणाली की तिने बॉडी ड्रॉप केली आहे. हो. मग माझ्यासाठी तो धक्का होता. म्हणजे धक्का इन द सेन्स इमोशनली मी एकदम अशी हे झाले की अरे बापरे! असं कसं झालं? मग तिथे असं झालं होतं की ते कन्फर्मेशनची मला गरज वाटली. मग मी मदत घेतली. असं करता येतं. सो आपण मदत घेतली. ही अगदी इनिशियल स्टेज होती. पण नंतर मग खूप छान छान केसेस काही हेल्थच्या आल्या, बिहेवियरच्या आल्या किंवा जनरल केसेस पण आल्या की ज्या नंतर त्यांना स्मूथली होत होत्या. इमोशनल डिटॅचमेंट मी करायला शिकले. कारण आपण जेव्हा कम्युनिकेशन करतो तेव्हा आपण इमोशनल व्हायला लागलो तर रीडिंग्स प्रॉपरली येत नाहीत. आपली इन्व्हॉल्वमेंट वाढते. आपला आउटकम आपण आधी डिसाईड करतो आणि मग रीडिंग्स करतो. सो ते बरोबर नाही आहे. मग ते डिटॅचमेंट जेव्हा व्हायला लागली तेव्हा गप्पा मारताना प्राण्यांबरोबर आणखीन आनंद वाढला. त्यातलीच एक केस होती, पुण्यातलीच होती. मेल डॉग होता. तर त्याच्या जनरल गप्पा झाल्या. त्यांनी जे प्रश्न विचारले होते ते सगळं झालं आणि सारखं मला एक मंगल नाव येत होतं. तर मी त्यांना ते सांगितलं की तो काहीतरी मंगल मंगल म्हणतोय पण मला त्याचा रेफरन्स लागत नाहीये, पण मंगल हे नाव मला 3-4 वेळा आलं. तर त्या म्हणाल्या आत्ता तर असं काही माझ्या डोळ्यासमोर येत नाहीये, पण मी म्हटलं ठीक आहे, मी नोट डाऊन करून ठेवते. त्याच्यामध्ये मी मंगल ठेवलं होतं. आणि त्याच केसमध्ये मला त्यांनी एक ब्राऊन कलरचा वॉर्डरोब दाखवला. तर मी त्याला विचारलं हे काय आहे, वॉर्डरोब का तू दाखवला मला? आणि सगळ्यात शेवटी प्रश्न नव्हता, काही नव्हतं, म्हणजे इंटेन्शन तसं नव्हतं. तर तो मला म्हणाला मी एक अख्खा दिवस त्या वॉर्डरोबमध्ये अडकलो होतो. म्हटलं अरे बापरे. मग आपला एक हे असतो, म्हणजे 3 ऍस्पेक्टमध्ये आपण प्रश्न विचारतो. तसं मी त्याला विचारलं की तू अडकला होता असे मिररिंग आहे का? तर मिररिंग म्हणजे ह्युमनचंच कॉपी काहीतरी करणं असं. तर तो म्हणाला हो, माझा हा जो घरातला मुलगा आहे तर तोही फायनान्शियल सिच्युएशन मध्ये असाच अडकलेला आहे. म्हणजे त्या काळात तो होता. मग ते त्यांनी रिलेट केलं होतं. सो मग मी ते सगळं फॅमिलीला सांगितलं आणि तेही आश्चर्यचकित झाले की तो कपाटात अडकला होता हे यांना कसं कळलं. हा पहिला. आणि दॅट टू ते रिलेशन आहे आमच्या मुलाच्या बिझनेस मधले जे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्याशी रिलेटेड. मग अशा गोष्टी आपल्याला कळतात. आणि सरप्राइझिंगली 1 वर्षभरानंतर तीच केस पुन्हा माझ्याकडे आली. त्याच बोक्याशी बोलायचं होतं. तेव्हा त्या काकूंनी सांगितलं की अरे मंगल म्हणजे त्या बोक्याच्या आईचं नाव मंगल, की जिला आम्ही मंगू म्हणतो. त्यामुळे ते मंगल त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. सो व्हॅलिडेशनच्या मागे न लागणं हे चांगलं असतं की त्याचा रेफरन्स नंतर कधीतरी आपल्याला लागतो असं. सो अशा गमतीशीर गोष्टी असतात त्याच्यामध्ये. So this was validated by that family. हा, पण वर्ष लागलं त्याला. पण मी सोडून दिलं होतं. ठीक आहे, मला आलंय, मी लिहून ठेवलं होतं. ते नंतर असे कधीतरी रेफरन्सेस त्यांना येतात की ज्यांनी म्हणजे ज्या केसनी माझ्या कम्युनिकेशनच्या लाईफमध्ये एकदम टर्न आणला. की एक फिमेल पर्शियन कॅट होती. एक दिवशी सकाळी फोन आला की लॉस्ट आहे, सापडत नाहीये, तर तू जरा बघशील का? तर मग तेव्हा मी थोडी कामात होते म्हणून मी त्यांना म्हटलं की आपण दुपारी स्टार्ट करूया. ते म्हणाले ओके. दुपारी ऍक्च्युअल स्टार्ट करणं तेव्हा त्यांचा फोन आला की अगं ती सापडली आहे पण तिची बॉडी सापडली आहे. तर एक्झॅक्टली काय झालं विचारशील का? तर बेसिकली आपण बॉडी ड्रॉप केलेल्या प्राण्यांशी पण बोलू शकतो. कारण हे जे कम्युनिकेशन असतं हे सोल कम्युनिकेशन असतं. म्हणजे सोल एनर्जी जी आहे त्याच्याशी आपण बोलू शकतो. त्यामुळे बॉडी ड्रॉप केल्यानंतर पण बोलता येतं. सो मी तिच्याशी बोलायला लागले. मग तिने मला सांगितलं की मी कधी टेरेसमध्ये जात नाही, पण त्या दिवशी दरवाजा ओपन होता. मी गेले, मला कबूतर दिसलं, मग मी कबुतरावरती झडप घातली. पण ती सिच्युएशन सुद्धा कशी होती की ते कबुतराचे नेट लावलेले असतात ना, नायलॉनचे, जे लूज असतात, कडक नाही. तर तसं नेट होतं. कबूतर बाहेरच्या बाजूला, हिने आतल्या बाजूने झेप घातली, कबूतर उडून गेलं. पण नायलॉनचं असल्यामुळे ती सरकली खाली आणि मग तिला परत टेरेसमध्ये येता येईना आणि त्यामुळे ती 7व्या मजल्यावरनं खाली पडली. आणि समहाऊ माझ्याकडनं प्रश्न गेला की तुला खूप लागलं का? ॲक्च्युली असं आपण विचारत नाही, पण तो त्या फ्लोमध्ये क्वेश्चन गेला. तर ती म्हणाली नाही मला कळलं नाही. म्हटलं असं कसं? तर ती म्हणाली माझ्या लक्षात आलं की दिस इज द टाईम ऑफ बॉडी ड्रॉपिंग.
तर म्हणाली मी खाली ग्राउंडला टच व्हायच्या आधी माझा सोल बाहेर आला, म्हणजे तिने सोल काढला आणि बॉडी ड्रॉप झाली असं. आणि मग मला त्यावेळेला असं झालं की बापरे, असं पण करू शकतात प्राणी. म्हणजे हा माझ्यासाठी मोठा लेसन होता या जर्नीमधला. आणि मग मी थोडं त्याच्या आधी वाचन केलं, बघितलं सगळीकडे, तर हे पॉसिबल आहे, हे ॲनिमल्स असं करू शकतात. सो तो टर्निंग पॉईंट होता की मला काहीतरी नवीन आलं आहे, मला नवीन धडा मिळाला या सगळ्यातनं, असं झालं त्या केसमध्ये. सो ही खूप इंटरेस्टिंग या अर्थाने की मी शिकले असं. इंटरेस्टिंग. घाम आला. यस, बट हा अनयुज्युअल आहे ना, हो. जरा इमोशनल डायजेस्ट आहे, व्हायला जरा इमोशनल इमोशनल आहे. आहे. 7व्या मजल्यावरनं ती पडली, हो. इट इज लाईक मला तुम्ही सांगताना मला माझ्या माझ्या अंगावर काटा आला ॲक्च्युली. बरोबर. कुणालाही दुखापत झाली तरी डेफिनेटली, आणि टेलिपॅथिक कम्युनिकेशनच्या नंतर हा प्रकार घडतोय माझ्याबरोबर. आय वॉज नॉट सो कॉल्ड ॲनिमल लवर. असं आवडतात मला दुरून, घरात नाही, जवळ नाही. आता 4 माव आहेत. हा फरक पडतो. म्हणजे हा एक्सपिरियन्स मी तर घेतलेलाच आहे. म्हणजे आमच्या घरातही विरोध होता, पण आणल्यानंतर आता इतकं झालंय की आता आम्ही दोघींनी नाही बघितलं तरी चालतं. मिस्टर आणि ती वेगळीच पार्टी झाली असल्यासारखं झालेलं आहे असं. तिकडे पार्टी फॉर्म झालेली. हो. हे बदल घडतात आणि त्याच्यासाठीच ते येतात असंही म्हणायला हरकत नाही, एक सपोर्ट म्हणून. आणि त्यांना पण त्यांचे मन पण चेंज करायला, ज्या लोकांना आवडत नाही बहुतेक त्यांचं पण मन परिवर्तित करायला असं पण होऊ शकतं. इट इज ॲज पर त्या प्राण्याने काय ठरवलंय तसं. नाईस, चांगली गोष्ट आहे. सो यू आर सेइंग यू कॅन टॉक विथ डिपार्टेड सोल्स. सो मी त्या लँडशी बोलले. आता लँड कम्युनिकेशन सुद्धा सेम असंच असतं, आपण त्या एनर्जीशीच बोलणार आहे. तुमचं ड्रीम आहे की सगळ्या घरात हे शिक्षण जावं, सगळ्यांनी हे शिक्षण शिकावं असं म्हणून. सो सगळ्यांची लाईफ इझी होऊन जाईल. नाहीतर तुम्ही जर खरोखर असं बोलत असाल तर तुम्ही डेफिनेटली कुठेतरी भगवं घालून झाडाखाली बसलात तर डेफिनेटली तुमचं मस्त.